संत तुकाराम महाराजांची मालकी जी आहे ते आज पंढरपूरकडे जे आहे ते प्रस्थान केलेलं आहे। आपण सध्या म्हाळुंगी या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते वारकऱ्यांच्या वतीनं जे आहे ते माकडांना जे आहे तो खाद्य टाकलेलं पाहायला मिळतं। बिस्किट असतील, केळी असेल, असं देखील या ठिकाणी जे आहे ते माकडांना जे खाद्य टाकण्यात येते। नेमकं वारी चालत असताना देखील या मुक्या प्राण्यांवरती देखील वारकऱ्यांनी दया दाखवत असल्याचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर म्हाळुंग गावचे या ठिकाणचे पुजारी आहे, नेमकं काय आख्यायिका आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगाल माऊली, या ठिकाणी आपण पाहतोय की यमाई देवीचं मोठं पुरातन मंदिर आहे। या ठिकाणी मंदिरासमोरच माकड देखील भरपूर आहेत, वारकरी त्यांना खाद्य टाकतात, काय त्या संदर्भात माहिती आहे? हे माळशिरस तालुक्यातील यमाई देवस्थान आहे। हे औंध येथील गवळ्याच्या सुनेला भक्तीला प्रसन्न होऊन म्हाळुंग या ठिकाणी यमाई देवी प्रसन्न झालेले आहे। आणि या ठिकाणची आख्यायिका आहे की देवीची माकडं म्हणून प्रसिद्ध आहे। ती गावाला एक ओळख माकडामुळं मिळालेलं आहे। म्हाळुंग हे ऐतिहासिक देवस्थान आहे। इसवी सन 11व्या शतकातील हे यमाई देवीचं मंदिर आहे। आणि या ठिकाणी सालाबादप्रमाणे आमचे गुरव पुजारी म्हणून पूजा अर्चा करत असतात। काय वारीमध्ये आपण पाहतोय की वारकरी आवर्जून या माकडांसाठी थांबतात, काय त्याची काय आख्यायिका वगैरे काय? नाही, हे तर जे भक्त लोक येतात, तुकाराम महाराजाच्या पालखीबरोबर जे भक्त लोक येतात, एक श्रद्धेनं म्हाळुंगच्या माकडाला काहीतरी खाद्य द्यायचं, म्हणजे माकडाला दिलं म्हणजे देवीला पोचल्यासारखं झालं। ह्या हिशोबानं सर्व भक्तजण, तुकाराम महाराजाच्या पालखीत येणारे सर्व भक्तजण माकडासाठी खाद्य टाकतात। मग कोण बिस्किट टाकतं, कोण केळी टाकतं, कोण फळं टाकतं, अशा प्रकारे ते माकडांसाठी खाद्य देत असतात जाता जाता। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते वारीत जात असताना या यमाई देवींचं देखील माकड असल्याचं या भक्तांनी सांगितलं असून जे या वारकरी जे आहेत ते जाताना या माकडांना जे आहे ते हे खाद्य टाकत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, म्हाळुंग, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।